आणि त्याच्यामुळं त्या दैत्याने आपलं हित ओळखलं कशामध्ये ती, आणि त्याच्यामुळं म्हणजे युक्ती प्रवृत्तीनं या सर्व देवाचा म्हणजे द्वेष केला. कुणी? दैत्यांनी, राक्षसांनी. म्हणून तर देवाचं आणि दैत्यांचं त्या ठिकाणी युद्ध झालं. आणि युद्ध होत असताना म्हणजे आपल्या हिताचं कार्य या दैत्यांनी केलं. म्हणले समुद्र मंथन बी ज्यावेळेस झालं का तिथंही त्याने आपलं हित कशाचं हे पाहिलं. आणि तू कशी अशी झोपी जाऊ लागलीस, तुला तुझं हित कळत नाही का म्हणले, असे म्हणताना बोलतात. पाहे पाशवानाची परी भांडू लागती एका हारी, तैसा कल हो राजपुत्री कैची मैत्री सापत्नी. काही तुला सांगून काही उपयोग नाही. मला नळी फुंकिले सोनारे इकडून तिकडे गेले वारे, तुझ्या डोक्यात काही राहत नाही. अरे पाहे ना म्हणले या राजगादीसाठी, या पदासाठी काय काय होतंय. माणसं काय काय उलाढाली करतात. रात्रीत सरकार बदलत आहे, रात्रीत काही गडबड होती, आणि तुझ्या कसं डोक्यात याय ना म्हणले. याच्यासाठी जी काही असणारी ती श्वानाची काही अवस्था असते म्हणले, आपापला भाग आपापल्याला प्राप्त करण्याकरता कितीतरी म्हणले काय करतात, ते गोंधळ करतात, एकत्र येतात, आरुळ्या देतात. आणि तुला एवढंही सांगून तुझ्या लक्षात येत नाही का, असं कैकेयीला पुन्हा पुन्हा मंथरा बोलतात. दीती देवाची सापत्न माता, तिसी गरोदर असता, तिच्या गर्भाच्या करावया घाता, इंद्र विनीत सेवा करी. द्वितीचे दैत्य, आदितीचे देव, ह्या मूळच्या दोन सवती. या इंद्राने काय केलं, 33 कोटी देवाचा राजा इंद्र, पण द्वितीच्या गर्भामध्ये जन्माला जीव द्यायचा नाही, इतका हा मुळातला द्वेषी मंथरा सांगू लागली. ये इंद्र म्हणला यांचा जर जन्म झाला तर हे आपल्याला सावत्र म्हणून आले, पुन्हा आपल्याला वाटेकरी होतील, म्हणून त्या गर्भावर प्रहार केला. म्हणजे इंद्रानं वज्र मारलं आणि तिथंच त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला. ही बाई काही समजून सांगू लागली, बाई तुझी म्हणतीस का माझा राम तसा नाही, सावत्र ते सावत्रच. हे रामायणातलं या मंथरेनं लावलेलं हे मुळ या. आणि आज ही माणसं तसेच बोलते एकमेकाला, हा काय नाही काही जरी केलं तरी वर वर माया उपाशी निजग बाया, सख्या आईची सर सावत्र आईला येत नाही, हीच मंथरा या ठिकाणी सांगते. पाहुनिया विषम संधी इंद्र तिचा गर्व वधी, वज्रे सप्त सप्त धाचे दे केले विशुद्ध मरुदगण. मरुदगणाला या इंद्राने म्हणले आई जरा जन्माला जीव दिला नाही म्हणले, आणि वज्राचा प्रहार केला गर्भावरती, आणि शतचूर्ण केला तो गर्भ असणारा, बारीक 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 तुकडे केले. म्हणून त्या ठिकाणी म्हणले या मरुदगणाला त्या ठिकाणी जन्माला जीव दिला नाही का, हे पाण्याआधी वळण देवाने केलं म्हणजे नाही त्याच्या बाबतीत. म्हणून हे मुळापासून चालत आलेलं आहे सवती मत्सर, आणि हे सवती मत्सर असतोच म्हणले, हे कधीही एक होऊ शकत नाही. तू कुठल्या भ्रमामध्येच काही असं मंथरा बोलते. या लागी सपतनासी थोर स्वभावे सदा नित्य वैर, आणि नसी तू विचार मजची पामर तू मनसी. मजची पामर तू मनसी, मलाच पामरच म्हणू लागलीस, मलाच काय काय बोलू लागलीस. तू जरा विचार करणं म्हणले, हा जो सापत नदी काही असणारी अवस्था असते का, सावत्रपणाचा जो काही गुण असतो का, याच्यामध्ये वैरत्वच भाव असतोय म्हणले, तुझ्याच लक्षात येईना या. आणि म्हणून मी तुला पटवून सांगू लागले, हे पूर्वीपासून चालत आलेले परंपरा आहे, आणि मला तू पामर म्हणू लागलीस, मी तुझ्या हिताचं सांगते असं मंथरा बोलू लागल्या. कोणी मंथरेची या बोला, कैकेयीशी उल्हास झाला, राज्याभिषेक नव्हे भला, श्रीरामी धरिला दृढ द्वेष. श्रीरामी धरिला दृढ द्वेष. पटलं या बाईला, हिचं कार्य सफल झालं म्हणतं, याचं ऐकल्या बरोबर म्हणले बरोबर या. भगवान गुरुजीनं सांगितलं, खोटी गोष्ट तीनदा पटवून सांगितले की एक वेळेस माणूस म्हणतो खरंच असंच होतं या. त्याच्यामुळं बघा, खोटं पटवून सांगितल्यावर ते खोटं पण पटतं या, पण ते रोज रोज पटवून दिल्याच्या नंतर
मग त्याच्यासाठी परमार्थाने तसं करावं लागतं. एक बाई जात असताना एक माता माऊलीने आपलं मांडीवर बाळ घेतलेलं होतं आणि त्या माऊली उभा राहून बघत होते हे काय करते का तरी. याने काय करायचं ते टोपण घ्यायचं, त्याला बोलत असणार ते दूध पाजायचं. ते पेत नव्हतं तरी एकदा झालं दोनदा झालं ते बाळ असणार आंघोळ करायचं रडायचं. त्यांनी बऱ्याच वेळ थांबल्यावर पाहिलं पुन्हा पळत आल्या म्हणा तुला काय कळतं का नाही. तर म्हणल्या काय झालं. अरे ते लहान लेकरू ते पियत नाही आणि त्याला प्रत्येक टोपण मध्ये त्याच्या तोंडावर धरतीस त्याच्यातलं इतकं बी दूध त्याच्या पोटात जात आहे का नाही की तू तिथं तिथं काय पाजते दूध त्याला. त्या माऊलीनं परत उत्तर दिलं. ते म्हणले हे मलाही कळतंय ना पण मला असं वाटतंय 10 टोपणं याच्या तोंडावर ठेवून ठेवून बळत बळत जर 10 थेंब गेले 10 तरी थेंब याच्या पोटात जातील. हे पूर्ण टोपण त्या ठिकाणी काय करताय म्हणल्या सांडून टाकतंय हे मला बी माहित आहे. पण हे 10 थेंब जर याच्या पोटात गेले तर याच्या शरीरासाठी ती एनर्जी तयार होईल. तसंच माझं माता माऊलीला विनंती लहानपणीच तुम्ही जर त्या बालकावर संस्कार केले का. मी तर सांगून गेलोय लहानपणी जर ती आपली येडी बाबळ साळली का शेतातली तर ती रामकाठ होती आणि तिचे जर म्हणली लहानपणी नाही का साळलं तिच्यावर नुसते रुमनेच निघत आहेत बघा. नुसते रुमणे आडवे तिळवे बरोबर आहे का. मग त्याच्यामुळे काय ती म्हणली हे 10 थेंब एक नाही 10 तरी थेंब 10 टोपणात याच्या पोटात जाणार आहे. तसं इथं जर आपण घेऊन आलो का आज नाही कळायचं उद्या नाही कळायचं बरोबर का. आमचे तर महाराज म्हणले तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. हे माझ्याबरोबर वाचाय बसलेले गोवर्धन बडे गावंदारा हे पत्रकार आहेत पण रामायणाचा एवढा छंद आहे काय आवाज बी गोड आहे त्यांचा. आणि जिथं म्हणलं का महाराज इथं रामायण या म्हणून तिथे येते. हे ध्यास लागला का एकदा माणसाला रामरसाची ये चवी आणि अनेक रस केवी रचती ही अवस्था होती. माणूस कुठंही निघतो काही विचार करत नाही रात्र आहे का दिवस आहे का लांब आहे का जवळ आहे का. मग अशी अवस्था लागण्याकरता आता आम्ही दोघं त्या ठिकाणी किंवा हे गोवर्धन बडे आम्ही काही 4 दिवसामध्ये 4 महिन्यामध्ये लगेच रामायण सांगायला लागलो. याला बेसमेंट काहीतरी मुळातलं मला काय सांगायचंय त्याच्याशी बेसमेंट पक्का असल्याशिवाय ही इमारतीचा कळस निघत नाही. आणि म्हणून म्हणले त्या ठिकाणी संत कृपा झाली इमारत फळा आली याच्यासाठी बेसमेंट पक्क करावं लागतंय. मात्र ही मंत्रा हे पूर्वीचे सर्व उदाहरणं देऊ देऊ या कैकेयीला सर्व काही पटवून सांगू लागली. राम ज्येष्ठ भरत कनिष्ठ कनिष्ठासी राज्यपट वचन न मानी हे स्वय वसिष्ठ तोही अतिश्रेष्ठ निज ज्ञाने. बाई म्हणली तुझं खरं आहे सर्व हे मला बी कळतंय. इथं एक बाबा बसलेला आहे म्हणली आमच्या कितीतरी पिढ्यापासून हे सूर्यवंशाचा कुलगुरु म्हणले वचिष्ठ गुरु. आणि शास्त्राला पुराणाला मान्य होत नाही आजही मान्य होत नाही. थोरला मुलगा असेल तर बऱ्याचशा विधी करण्याचा अधिकार थोरल्या मुलाला धाकट्याला करता येत नाही. म्हणून तसं म्हणले हा वचिष्ठ गुरु साज्ञान आहे सर्वात श्रेष्ठ आहे ज्ञानी ब्रह्मवेत्ता आहे अधिकारी आहे. आणि या वचिष्ठ गुरुला हे मान्य होणार नाही. तू जरी म्हणलीस आणि जरी मी वचिष्ठ गुरुला म्हणलं नाही माझ्या भारताला राजगादी द्या तरी हे वचिष्ठ गुरु मान्य करणार नाहीत. ते साज्ञान आहेत श्रेष्ठ आहेत आणि त्यांचा शब्दही कुणी उल्लंघन करणार नाही. ही फार मोठी अडचण आहे असं काही माता मंथरेला बोलू लागल्या. जरी म्या राजा वश्य केला तरी वसिष्ठ नायके माझ्या बोला कनिष्ठा राज्यपट वहिला नाही बोलिला शस्त्रार्थे. शास्त्र पुराण हे सर्व माझ्या पुढे हे वचिष्ठ गुरु ठेवतील म्हणतात. आणि जरी मी माझ्या भारताला राजगादी मागितली तरी हे वचिष्ठ गुरुला पटणार नाही. हे पुराव्यासहित मला त्या ठिकाणी काय दाखवतील की श्रेष्ठ असल्याच्या नंतर ज्येष्ठ असल्याच्या नंतर कनिष्ठाला राजगादीवर बसता येत नाही असं म्हणून वचिष्ठ गुरु त्या ठिकाणी आडफाटा आणतील अडथळा आणतील असं काही मंथरेला सांगतात. वसिष्ठ सांगेल शस्त्रार्था तेथे काय करील दशरथा अटक पडली या वेदोक्ता राज्य भरता कैवी पावे. राज्य भरता केवी पावे. आणि कसं माझ्या राजा भरताला राजगादी मिळेल म्हणले. अरे हा वचिष्ठ गुरुने जर हे शास्त्र पुराण माझ्या पती परमेश्वराच्या राजा दशरथाच्या समोर ठेवलं ते राजा दशरथ म्हणले एक शब्द ओलांडायचे नाहीत ना. आणि किती मोठा अडथळा आहे म्हणताना आणि कसं मग भारताला राजगादी मिळेल.
समाधान काय तू नुसती युक्ती सांगायलीच म्हणली मला तर पुढे काही मार्ग दिसत नाही असं बोलू लागल्या. मंथरा सांगे कैकैसी जरी तू माझा बोल करीसी राज्य सांदिन भरतासी क्षणार्धीसी मी एका क्षणामध्ये तुझ्या या कार्याचं तुझ्या या का सर्व असणाऱ्या म्हणल्या गोष्टीचा मी उपाय सांगते पण माझे बोल माझे शब्द ऐकले पाहिजे. काय करावं कुणाचं हित सांगाय. हा इथं कलियुगात बरेच माणसं तसे म्हणतात ज्याचं करावं भलं तेच म्हणतं माझं खरं. ज्याला आपण हिताचं सांगायला जावा चांगलं सांगायला गेलं की माणसं टांगायला येते. तर मला झालंय तसं मी असून मला बोलायची थोडी सवय नोंदा होती सवपणची की जे शास्त्र पुराणात आहे ते सांगायचं. मी असंच बोललो कुठंतरी म्हणलं त्या ठिकाणी गळ्यात माळा असावी तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. बरी का घालायची गळ्यामध्ये मला सांगा तुम्ही. याचं काही महात्म्य असं नाही याचा पुरावा बी आहे. गळ्यामध्ये माळीमध्ये 108 मणी कशामुळे सांगा बरं. ऐका माळीमध्ये 108च मणी का. मला एक जणाला प्रश्न विचारला तुम्ही काय सांगणार. मी तिथं माझी बोलती बंद पडली. मी म्हणलं बस झालं. आणि असली एक जण भेटलं का चांगल्या चांगल्याची बोलती बंद करते. मी म्हणलं मला नाही सांगतायत कशाचे तुम्ही महाराज म्हणा काय दिसत रामायण सांगता तुम्ही बाकीच्या माणसा योगा सध्या लवकर उत्तर म्हणले माळीमध्ये 108 मणी कशामुळं. मी डोक्यातच आणलं. मी म्हणलं जरा थांब सांगा मला लवकर. मी म्हणलं तुझ्या मालकीला किती खोडी किती नखरे तुझ्या मालकीकडं. तो मला 36. आणि मी म्हणलं तुझ्या अंगात किती खोडी येतात. ते मला 72. मी म्हणलं कर दोन्हीची बेरीज झाले का 108. या दोन्ही गोष्टी ज्यांना आतमध्ये घातल्या याच्यावर ज्यांनी विजय मिळवला. आपल्या 72 खोडी ज्यानं त्या ठिकाणी कंट्रोल मध्ये ठेवल्या आणि आपल्या त्या ठिकाणी असणाऱ्या पत्नीच्या जी काही 36 नखरे आहेत हे ज्यांनी अवगत केले सांभाळून घेतले एकत्र केले कुठं त्याचा उमन नाही सर्वांवर विजय मिळवला म्हणून हे 108 मणी एक. त्याच्यानंतर दुसरं उत्तर या 108 तीर्थाचं पाणी 108 तीर्थाचं स्नान होतंय. गळ्यात जर तुळशीची माळा असलेली एका मणीचं पाणी जर आपल्या शरीरावर पडलं तर नाही. आमच्या माऊलीनं सांगितलं ह्या तुळशीची या वृक्षा दुरुनी न टाके पाण्याचा जलाचा त्या ठिकाणी निर्मल्य शिंतोडा. आणि द्राक्षाच्या वेळेला दुधाची घाली द्राक्ष लावल्यावर त्याला जर घड आले तर माणूस त्याच्या पुढाला दूध नेऊन घालायला बसलाय ना का द्राक्षाचा घडी यायचा या. पण तुळशीवर लांबून साले आपण पाणी शिंपडीत नाही. आणि तुळस दारामध्ये ज्याच्या आहे त्याला शास्त्र पुराण सांगतं या ज्याच्या दारामध्ये तुळस नाही मी माझ्या मनचं सांगत नाही मी बाबा सांगितलं या ते घर नाही म्हणले मग त्याला स्मशानाची उपमा दिली. बघा दारामध्ये तुळस असावा. आमच्या सगळ्या बरेच महाराज इथं आमच्या बडे महाराज सहित आम्ही त्याच्या घरी तुळस आहे जो माळ करी त्याच्याच घरी पाणी पितो त्याच्याच घरचा चहा पितो. मग हे बरं आहे का. बरेच काय ना चाला महाराज काय लागतंय त्याला आपण नेमके नेऊन घालतात भिताडामध्ये तुळस तिला प्रदक्षिणा करता येऊ नये पाणी वाचता येऊ नये. ही म्हणली माझा बोल फक्त तू आहे तुला याच्यातून युक्ती काढते आणि तुझ्या भारताला मी राजगादी मिळवून देते. कै कै बोले पुढाती कोणे युक्ती राज्य भरती साधिशील ते उपपत्ती यथा निगुती मज सांगे. मंदरा लवकर सांग ना म्हणलं मग कशामुळे जवळ ठेवले तुझ्या लक्षात आली तुला युक्ती माहिती तर लवकर सांग ना. ज्या युक्तीनं माझ्या भारताला अवैधाचं राजगादीपद प्राप्त होतंय ती युक्ती तू लवकर सांग यथा निगुती सांग सविस्तर सांग अशी विनंती मंथरेला करू लागल्या. वशिष्ठ वामदेवादी ऋषी राज्यमानीतील भरतासी ते तुझ युक्ती आहे कैसी यथार्थेसी मज सांगे. ऐक म्हणले मंथरा पण अशी युक्ती सांग वशिष्ठ गुरुला मान्य झाली पाहिजे विश्वामित्राला मान्य झाली पाहिजे वामदेवाला मान्य झाली पाहिजे जाबाली ऋषीला मान्य झाली पाहिजे कश्यप ऋषीला मान्य झाली सर्व ऋषींना मान्यता दिली पाहिजे अशी युक्ती पाहिजे म्हणले. नाही तर उगा काहीतरी मंच मंगळवार सांगू नको म्हणले तू. तसं ही सर्व असणार ऋषींना मान्य झालं पाहिजे आणि माझ्या भारताला राजगादी मिळाली पाहिजे असं काही काही मंथरेला बोलतात. मंथरा बोले आपण तुझे तुझ नाही आठवण
राये करुणी भाष्यप्रमाण दोन वर पूर्ण दिधले. काका काय सांगावा वळसा तुला आठवतं का काय म्हणल्या? अरे कितीतरी वर्षापूर्वी तू तुझ्या पतीकडून राजा दशरथजीकडून 2 वर मागून घेतलेले तर त्याचं तुला स्मरण आहे का म्हणल्या बाई? ते कोण सांगती? दासी शिविका होती, पण मालकीनी बरोबर किंवा त्या ठिकाणी या कैकेयी बरोबर काय काय घडलेले सर्व लक्षात होतं मंथरेच्या. आणि या मंथरेला सर्व बुद्धीला चालना देणारा एक बाबा तिच्या अंतःकरणामध्ये विराजमान झाला होता. आणि हे मंथरेचं बोलणं पटण्याकरता पुन्हा यानं याच्यामध्ये प्रवेश केला. या हृदयीचे त्या हृदयी घातली अशी अवस्था या दोघीची झाली होती. कारण गळाभेट जोपर्यंत झाली नाही तोपर्यंत विकल्पाला प्रवेश करता आला नव्हता. विकल्पाचा प्रवेश झाल्याबरोबर कैकेयीला सर्व या मंथरेच्या गोष्टी आठवू लागल्या, पटू लागल्या, कळू लागल्या. आणि म्हणून म्हणल्या तू काय केलेलं आहे? 2 वर मागितलेले इथं पुढे सांगतात ते 2 वर रायापासी मागावी ये संधीसी. एके राम वनवासी एके भरतासी राजपद. किती सोपं आहे, किती सोपं आहे म्हणली. तुला कळतं का काही काही? किती तुझ्या हिताचं तरी सांगावं म्हणली तरी तुझ्या लक्षात येत नाही. तेच 2 वर आहेत ना, ते 2 वर या संधीशी आता या वेळेला तू मागून घे. एका वरानं भरताला राजगादी आणि दुसऱ्या वरानं प्रभू रामचंद्राला रामाला वनवास. किती परिपूर्ण होतंय. कशी उगाच चौकोपरी हिट म्हणली जशाला तशी बसती जागेवर आणि तरी तुझ्या डोक्यात येई नाही असं म्हणताना बोलतात. पूर्वदत्त मागता मासी काही न बोलवे वसिष्ठासी. नेंदिन मनवे दशरथासी निज भाग्यसी गुंतला. निज भाग्यसी गुंतला. आस्था पक्क गुंतल्या जात म्हणले कोण? तुझा पती परमेश्वर राजा दशरथ. आणि हे दिलेले वर आहेत ही सूर्यवंशाची बिरदावळी. प्राण जाय पर वचन न जाय रघुकुल रीत सदा चली आई. प्राण जाय पर वचन न जाई. मंत्रेनं असे दुःखतीनच माणसाला सापडली पाहिजे. काही काही महिलांनी दुःखतीनच माहिती असते. कुठं थांबवायचं आणि दुःखतीनच लक्षात आली का मग सर्व काही आपलं कार्य सिद्धीला जात आहे. तसं मंथरा म्हणली हे मागितलेले वर राजा दशरथाला देवाच लागणार आहेत. आणि नाही दिलं तर सर्व पूर्वज नरकाला जातील. आणि हे वचिष्ठ गुरुलाही मान्य होणार आहे. मागणं लवकर तू असं बोलू लागल्या. एकोणी मंथरेचे वचन कैकेयीसी विस्मयपूर्ण. कुबजे तू तवा ती सज्ञान वरदस पूर्ण तुझ आले. आपल्या हिताचं सांगितलं माणूस होतं. वा 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 मंथरा तू एवढी सज्ञान गावापासून झालीच. एवढं ज्ञान तुला कुठं प्राप्त झालं म्हणले? मला दिलेले वर माझ्या पती परमेश्वरानं ते तुला स्मरण राहिलं. काय बाई सुज्ञान आहेस तू. किती तुला बुद्धी आहे, किती तुझ्याकडे ज्ञान आहे. आणि दुसऱ्याचा माझ्या हिताविषयी किती तुझी तळमळ आहे असं त्या ठिकाणी. आणि कैकेयी माता मंथरेला बोलतात मजरायाचे वरदान परी माझी मज नाही आठवण. त्यांचे समयी स्फुरले ज्ञान अति सज्ञान तू कुबजे. अति सज्ञान तू कुबजे. किती सज्ञान आहेस बाई तू. किती किती असणार तुझ्याकडे ज्ञान आहे. माझ्या पतीनं मला दिलेले 2 वर मला त्याचं स्मरण नाही, आठवण नाही. आणि ते तो लक्ष ठेवलंच. खरोखरच तू सज्ञान आहेस, खरोखरच तू चतुर आहेस, खरोखरच तू बुद्धिवान आहेस. आणि माझ्या हिताकरता मला दिलेल्या 2 वराची आठवण तू करून दिलीस असं कैकेयी पुढे बोलू लागल्या. मंथरा म्हणे कैकेयीसी तुझे विजयो दशरथासी. हात घातला रथाकासी कैरी दुखासी सावले. आणि हे वर
काय तुला असे भेटले का म्हणले पती परमेश्वराचा कैवार घेऊन राजा दशरथजी इंद्राबरोबर त्या ठिकाणी इंद्राला सहाय्य करायला गेलते, शुक्राचार्याबरोबर युद्ध करायला गेलते. त्यावेळेस या बाईनं काय केलं होतं, आखात त्या रथाचा आक मोडला आणि त्याच्यामध्ये हात घातला कैकेयीने आणि ते चाक पडू दिलं नाही. म्हणून राजा दशरथजीला विजय प्राप्त झाला होता आणि म्हणून प्रसन्न होऊन राजा दशरथजी म्हणले होते, कैकेयी मी प्रसन्न नाही म्हणले, तुझ्यामुळे मला विजयश्री प्राप्त झाली, माग तुला काय मागायचंय ती. त्यावेळेस कैकेयी म्हणली मला 2 वर त्या ठिकाणी मला मागायचंय, पण हे रिकाम्या जागा ठेवायचंय, मी वेळ आले की ही मागून घेणार आहे. मग काही फार मोठं शब्द दिलेला अवघड असतो या. आता काय नाही, आता काय सध्या घडत नाही, पण पुढच्या सक्रातीला बघतो चांगली असणारी साडी घेण्याचं किंवा शब्द दिला का बाई नादच लावून बसती. ती म्हणती म्हणला होतात ना काय मा या घराला आले तसे, असंच यांचं असं म्हणतात का नाही. आणि त्याच्या पुढं म्हणतात तुम्ही आता इकडं नसतात. तू खरोखर म्हणले सज्ञान आहेस आणि खरंय ना म्हणले ही वर तुला कशामुळे मिळाले होते, तू तुझ्या पती परमेश्वराला विजय प्राप्त करून दिला होतास, आकामध्ये हात घातला होता, हे सर्व असणार सांगू लागल्या. संग्रामी रथचक्राचा लोट तुझा बाहू व्हावा पिट, कैसेनी धरवला नेट ते मज स्पष्ट सांग पा. पुढचं विचारलं कैकेयी तुला 2 वर मिळाले होते म्हणले, पण त्या आकामध्ये हात घातल्यावर तुझा हात कसा मोडला नाही, तो पीठ कसा झाला नाही, मोडून कसा पडला नाही, कसं काही झालं शक्य. त्या चाक फिरत असतं रथाचं आणि मग तुझा हाताला काही विजा झाली नाही, तुझा हात साबित राहिला, हे काय कारण आहे तेवढं तू मला सांग असं मंथरा कैकेयीला विचारू लागल्या. ऐकता मंथरेचा प्रश्न कैकेयी उल्हासे संपूर्ण, सांगे ऋषीचे शाप वचन आणि वरदान तयाचे. शब्द बोलल्याबरोबर कैकेयीला स्मरण झालं आणि ज्या ऋषीचं जे शाप वचन होतं, जो शाप मिळाला होता त्याचंही स्मरण झालं. त्याच ऋषीनं उशाप दिलेला होता, वरदान दिलेला होता, या दोन्ही गोष्टीचं स्मरण झालं आणि कैकेयी पुढं काय बोलू लागल्या. पितृग्रही माझा बाळपणा तेथे आला ऋषी सज्ञाना, कुशासन कुशावरणा आणि आभरणा कुशांचे. दर्भाच्या काड्याचं आसन करून बसणारे ऋषी बालपणी लहानपणी माझ्या वडिलाच्या घरी मी असताना कैक राजाची कन्या कैकेयी आणि त्या ठिकाणी म्हणले त्या ऋषीचं आगमन झालं आणि ते काय करत होते, कुश आस्तरण करून दर्भाच्या काड्याचं आसन तयार करायचं, त्याच्यावर बसायचं, साधना करायची. अशी साधना त्या ठिकाणी म्हणले दुर्वासा ऋषी होते ते आणि त्या दुर्वासी ऋषीची साधना लहानपणी माझ्या त्या पित्याच्या घरी करत असताना माझ्याकडून काय घडलं. वृद्ध जटिल रोमांचिता म्या तेथे केले ओ अनुचिता, वाकुल्या दाविल्या ती निंदिता तरी क्षमायुक्ता महाऋषी. काय केलं म्हणल्या, उन्हाळपणामध्ये होतं महाराज हे म्हणून तर सांगत आपल्या काही
इथून मागायला झालेल्या चुका असू दे, आमचे महाराज म्हणले मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. हा, पूर्ववयी केले पाप, उत्तर वयी भजन सम्यक, सर्व दोष नाहीशे होऊन शेकी उत्तम लोक मिळतसे. अशी गरुड पुराणामध्ये ववी आहे. आता बरेच माणसं याच्यातून निष्ठ देत, काय महाराज आम्ही खाऊ नाही ती खाल्लं, पिऊ नाही ती पिलो, आता कशाची माळ, आणि आम्हाला असं काही नाही. महाराज म्हणले मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. मी तुमची जामीन घेतो म्हणले एक. त्याच्यानंतर दुसरं सांगितलं की बा पूर्ववयी काही केलेलं असू द्या, अवस्था बदलली का व्यवस्था बी बदलत असते, बरोबर आहे का. एखादं व्यसन करावं, किती वर्ष करावं, काय करावं, यालाही मर्यादा आहे. आणि कुठंतरी आपण जर मार्ग धरला का त्या ठिकाणी आता तरी पुढे, आज बोध झाला का आजपासून सुरुवात करा. शुभस्य शीघ्रम, चांगल्या कामाला उशीर करायची, मुहूर्त बघायची गरज नाही. आणि तसं म्हणल्या ते ऋषी कसे होते, जटिल होते, जटा वडवलेल्या होत्या, अधिकार संपन्न होते, वेद संपन्न होते. आणि मग वयोवृद्ध माणसाची चेष्टा करावं का, म्हाताऱ्या माणसाची. गाडीत प्रवासात पहिलं व्हायचं बघा, वयोवृद्ध माणूस असला की कोणी जागा देणार नाही. त्या म्हातारीचं काय काम आहे की पुढं पुढंच निघते असं म्हणते. तर आता तू काय तशीच राहणार आहेस बाई, काय सांगावं, तुला बी म्हातारच व्हायचंय ना, बरोबर आहे का. आमचे महाराज तर म्हणले जे का रंजले गांजले त्याशी म्हणी जो आपुले, तोची साधू वळकावा ना देवते त्याची जाणावा. पण आता कलियुगात कसलंय, जे का सजले धजले त्याशी म्हणे जो आपुले, असे साधू ओळखायचे. चांगले पांढरे फेक कपडे, दाढी बॉडी गाडी असले की वा 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 लय महाराज. आणि एका दोघं मळकटी माऊलीनं ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, महत्व हरवी चातुर्य लपवी पिशेपणा मिरवी जगा माझी. ज्ञानी माणसं वेड्याचं सोंग घेत असतात, कोपरा धरून राहणार, ते म्हणत नसते हिसळत नाही. मी आता सांगितलं ना, पूर्ण भरलेली घागर कवा हिसळत नाही, अर्धीच खळू 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 वाजती. मग काही काही जण म्हणतात मला बिलय प्रमाण येतात, मला बिलय कीर्तन येतंय, मला बिलय तोंडानं सांगता का. निंदा अथवा स्तुती देवाची करावी, कीर्ती मानवाची वर्णू नाही त्या ठिकाणी. बोलायचं तर देवाचंच बोला त्या ठिकाणी. माणसाची कीर्ती कशाला वर्णन काय, स्वतःच मी आणि माझे हे विसरले जायचे अंतकरण, पार्था निरंतर संन्यासी जाणतोची म्हणले. हे विश्वची माझे घर, आयशी मती जायाची स्थिर किंबहुना चरचर आपणच झाला. या वृत्तीला जावं लागतं. या काही नाही महाराज, तुमच्यामुळं झालं. आपल्याकडे काही ज्ञान नाही, मी अल्पज्ञानी, अल्पमती, अल्पबुद्धी, मी लहान आहे त्या ठिकाणी. लहानपण देगा देवा, मी पुन्हा म्हणन हे मी जर निघून गेला का तरच हे टिकतंय बघा. मग तसं या ठिकाणी म्हणले काय झालं, अशा व्रत साधूची मी चेष्टा केली त्या ठिकाणी लहानपणी म्हणल्या. आणि चेष्टा केल्यामुळं ते काय झाले म्हणले, क्रोधाविष्ट झाले, रागावले माझ्यावर, आणि त्यांनीच मला पुन्हा क्षमा केली. हे पूर्वकथन काही मंथरेला सांगतात. उगे देखोन या ऋषीशी म्या त्याची नाकी लाविली मसी, शोभ पावून या तापसी अति आवेशी शापिले. बसाव का नाही, बालिश बुद्धी त्या ठिकाणी कळत नसल्यावर होतं तसं. आणि म्हणले मग त्या ऋषीला मी खेळत खेळत काय केलं म्हणले, गेले आणि तोंडाला काळच लावलं. कुणाच्या, दुर्वासा ऋषीच्या, त्या जटिल ऋषीच्या. आणि मग मशी लावून म्हणले त्या ठिकाणी हे कृत्य माझ्याकडून घडलं. त्याच्यामुळे ते ऋषी क्रोधायमान झाले. आणि ऋषीकडे काय असतंय मग, घेणं नाही देणं नाही. संन्याशाकडे काय, मागं न पुढं फुकुटा उडं, त्याला काय घेणं देणं असतंय. जरी झाला संन्याशी मध्यान्याशी तोंडवासी, दुपारची वेळ झाली का ते जेवणाचा विचार करतं, 5 घरी भिक्षा मागतं. संन्यास, सर्वाचा ज्यानं न्यास केलाय त्याचं नाव संन्यास, बरोबर आहे का. आणि मग संन्यासाला काही घेणं नसतं. तसे त्या ऋषी म्हणले क्रोधाविष्ट झाले तोंडाला काळं लावल्यामुळं. आणि शाप दिला म्हणले, काय शाप दिला, नाना परी तू मज निंदिसी ते तू जगी निंद्य होसी, उशाप मागावया त्यासी बाळ भावेसी मिनेने. बाळ भावेशी मिनेने, माझ्याकडे बाळ भाव होता, मी बालिश होते त्या ठिकाणी, आणि मला एवढं असणारी सज्ञान बुद्धी नव्हती. म्हणून म्हणले मला हेही कळाना त्या ठिकाणी, किंवा त्याच बाळ भावानं मी काय केलं म्हणले, अज्ञानपणामध्ये बालिश वयामध्ये त्या ऋषीकडे हात जोडले, उशाप मागण्याकरता गेले. मात्र त्याच्या अगोदर त्यांची मी काय केली, निंदा केली, छळण केलं, त्यांच्या तोंडाला काळं लावलं. हे लहानपणी माझ्याकडून माझ्या वडिलाच्या घरी हे कार्य घडलं होतं बाई, असं काही आणि मंथरेला सांगतात. मसी लाविली माझे तोंडी ते तू जगी होशील काळ तोंडी, अपेक्षाची उभवणी गुडी निंद्यत्वे रोकडी नांदशील, निंद्यत्व रोकडी नांदशील.
वैसा फल देगा भगवान, यह है गीता का ज्ञान। कर्म तेरा अच्छा है तो किस्मत तेरी दासी है, मन तेरा साफ होय तो घर में मथुरा काशी है, केले कर्मा झाले तेची भोगा आले आणि उपजले मेले आयशे किती। की आपलंच कर्म आपल्याला भोगावं लागतंय। बाई माझ्याकडून या ऋषीची अशी अवस्था घडली, मी निंदा केली, त्यांच्या तोंडाला काळं लावलं, ऋषी रागावले माझ्यावरती, कोपायमान झालं, मला शाप दिला, ए पुरी तू काय होशील मग पुढे चालून, सगळ्या जग तुझी निंदा करल, तुझ्या तोंडाला काळं लागल, तुला अपयश त्या ठिकाणी प्राप्त होईल, असा शाप त्या ऋषीचा मला प्राप्त झाला होता। ही कैकेयी आणि मंथरेला सांगतात, देव पूजा विसरला शोभोक्ती, त्याने दिदली त्याचे हाती, तेने वदला तो वरदोक्ती, एक तुझ प्रती सांगते। आणि मग म्हणले एवढं होऊनी देवपूजासाठी पाणी दिलं म्हणल्याने, ते ऋषी रागावले, सर्व झालं, काही शाप दिला मला, तरी म्हणले मी त्या ठिकाणी काय केलं, त्या ऋषीच्या समोर गेले आणि त्यांनी मला काय केलं म्हणले, पाण्याचं कमंडलू मागितलं, त्यांच्या शेपमध्ये मी तत्पर राहिले। त्यावेळेस म्हणले त्यांनी पुन्हा त्या शापाचा उशाप काय दिला, काय वरदान दिलं ते मी तुला सांगते। येनेची हाते भ्रातरासी, संग्रामी तो साह्य होसी, वरद द्व्यपती पासी, तू पावसी राजबाळे। त्यावेळेस म्हणले काय होईल, तुला तुझ्या पती परमेश्वराला युद्धामध्ये सहाय्य होशील, तुझे पती परमेश्वर तुझ्यावर प्रसन्न होतील, आणि त्यावेळेस मी तुला असं वरदान देतो की तू जरी त्या ठिकाणी म्हणले काय करशील, ते हात असणारा त्या आखामध्ये जरी घातलाच तरी माझं असं वरदान आहे की त्याच हाताच्या सहाय्यामुळं तुझ्या पती परमेश्वराजवळ तुला असणारा त्या ठिकाणी म्हणले काय होईल, जागा होईल, असं मी वरदान देतो, नवे नवे विजय प्राप्त होईल आणि तुझेच पती परमेश्वर प्रसन्न होऊन तुला 2 वर देतील। हा माझं वरदान आहे, हा वरद आहे, असा उशाप किंवा वरदान त्याच ऋषीनं मला दिलं होतं, म्हणून माझ्या हाताला त्या ठिकाणी काही झालं नव्हतं। ही पूर्वकथा कैकेयी या ठिकाणी असणारी आणि सांगू लागली होती। पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवनसुत हनुमान महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की शिव जय, पार्वती पते शिव हर हर महादेव।